तर प्रोव्हर्ब्स म्हणजे आपल्याला म्हणी बघायच्या आहेत आता. बघा आता, व्हाईल देर इज अ डॅश डॅश देर इज अ होप. तर व्हाईल देर इज अ लाईफ देर इज अ होप. जिथे जीवन आहे तिथे आशा आहे. इथे वॉटर विल विश येणार नाही. नेक्स्ट, मेक्स द वर्ल्ड गो राउंड. मेक्स द वर्ल्ड डॅश डॅश मेक्स द वर्ल्ड गो राउंड. मनी मेक्स द वर्ल्ड गो राउंड. याचं उत्तर आहे मनी मेक्स द वर्ल्ड गो राउंड. लव विल पुअर माऊस येणार नाही. तर मनी मेक्स द वर्ल्ड गो राउंड. सो डॅश डॅश सो डन. सो सेड सो डन. लक्षात ठेवायचंय, या म्हणी आहेत इंग्रजी मधल्या, प्रोवर्ब्स आहेत. या बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारले जातात. सो डॅश डॅश सो डन, सो सेड सो डोन सो डन. पहिलं आपण पाहिलं होतं, व्हाईल देर इज अ लाईफ देर इज अ होप. नेक्स्ट, मनी मेक्स द वर्ल्ड गो राउंड. सो सेड सो डन. डॅश डॅश रिपीट्स इट सेल्फ. हिस्ट्री रिपीट्स इट सेल्फ. यांचा तुम्ही मराठीत अर्थ घेतला तर इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, आपण असं म्हणतो मराठीमध्ये. तेच इंग्रजीमध्ये आपण म्हणत असतो, डॅश डॅश रिपीट्स इट सेल्फ, हिस्ट्री रिपीट्स इट सेल्फ. स्टोरीज, एव्हरीबडी, लँग्वेज हे उत्तर येणार नाही. हिस्ट्री रिपीट्स इट सेल्फ. अ मॅन्स बेस्ट फ्रेंड इज हिज डॉग. तर माणसाचा खरा मित्र कोण आहे, तर त्याचा डॉग आहे. वाईफ, हाऊस, मनी नाही. अ मॅन्स बेस्ट फ्रेंड इज हिज डॉग. इथे शब्दशः अर्थ घेऊ नका, ही म्हण आहे इंग्रजी मधली. ऑल फेअर इन, आता इथं सगळ्यांना माहिती आहे, ऑल फेअर इन लव्ह अँड वॉर. युद्धात आणि प्रेमात सर्व क्षम्य असतं. ऑल्स फेअर इन लव्ह अँड वॉर. आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड. आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड. लाईट फाईट माइट येणार नाही. आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड. एव्हरीथिंग इज गुड इन इट्स सीझन. त्या त्या सीझन मध्ये ते ते श्रेष्ठ असतं. म्हणजे 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे, म्हणजे प्रत्येकाचा एक काळ असतो, असा त्याचा अर्थ होतो. एव्हरीथिंग इज गुड इन इट्स सीझन. बेटर दॅन सेईंग राईट शूटिंग विदाउट एम येणार नाही. An hour in the morning is worth two in the evening. An hour in the morning is worth two in the evening. ही एक प्रोवर्ब आहे. इज बेटर दॅन इव्हनिंग ते बाकी येणार नाही. An hour in the morning is worth two in the evening. सकाळचा 1 तास संध्याकाळच्या 2 तासांपेक्षा बेस्ट असतो, असं म्हटलेलं आहे. फर्स्ट कॅच युअर हेअर देन कुक इट. जे तुमचं ध्येय अगोदर सिद्ध करा, नंतर मग बघा काय असेल ते. फर्स्ट कॅच युअर हेअर देन कुक इट. म्हणजे इथे शब्दशः अर्थ घेऊ नका, तुमचा कोंबडा पकडा आणि मग त्याला त्याचं चिकन करा, बिर्याणी का हे करा ते करा, असा अर्थ नाहीये. तर तुमचं ध्येय अगोदर साध्य करा आणि मग पुढचं बघा, असा त्याचा अर्थ होतो. फर्स्ट कॅच युअर हेअर देन कुक इट. स्टील वॉटर्स रन डीप. स्टील वॉटर्स रन डीप. वेन अँग्री काउंट 100. जेव्हा तुम्हाला राग येतो त्यावेळेस तुम्ही 100 पर्यंत काउंट करा. म्हणजे याचा शब्दशः अर्थ असा होतो, तर त्याचा शब्दशः अर्थ होतो की तुम्ही काय करा, ज्यावेळेस तुम्हाला राग येतो त्या रागावर नियंत्रण ठेवा, कंट्रोल करा. म्हणून ते म्हणतात की वेन अँग्री
then count 100. East or west, home is a best. Country, dad, castle नाही, तर ईस्ट or वेस्ट, होम इज अ बेस्ट. ईस्ट or वेस्ट, होम इज अ बेस्ट, असा त्याचा अर्थ होतो. डॅश डॅश, लूज ऑल, ग्रास्प ऑल, लूज ऑल, ग्रास्प ऑल, लूज ऑल. यांचे तुम्ही अर्थ शोधू शकतात नंतर. डॅश डॅश, सुनेस्ट मेंडेड, least said, soonest mended. Least said, soonest mended. An Englishman's home is his castle. An Englishman's home is his castle. Next, promise little but do much. म्हणजे थोडस वचनदारा करा आणि काम भरपूर करा. प्रॉमिस लिटल बट डू मच, म्हणजे जास्त वचन देऊ नका, फसू नका. देत असाल कमी वचन द्या आणि काम जास्त करा, म्हणजे ऍक्शन जास्त करा, असा त्याचा शब्दशः अर्थ होतो. प्रॉमिस लिटल बट डू मच. फॉल्स फ्रेंड्स आर वर्स दॅन ओपन एनिमीज. खोटे मित्र असण्यापेक्षा खुले शत्रू असलेले केव्हाही चांगले. जे तुम्हाला तुमची तोंडावर बोलतात, म्हणजे खोट्या मित्रांपेक्षा खुले शत्रू केव्हाही चांगले, जे मागून वार करत नाही, असा त्याचा शब्दशः अर्थ होतो. द लास्ट ड्रॉप मेक्स द कप रन ओव्हर. थेंबे थेंबे तळे साचे आपण ज्याला म्हणतो, ते इंग्रजीमध्ये आहे द लास्ट ड्रॉप मेक्स द कप रन ओव्हर. A good name is better than richness. A good name is better than richness. Better face a danger than be always in a fear. Better face is a danger than be always in a fear. Lost time never found again. गेलेला वेळ पुन्हा परत येत नाही. अर्थ असा होतो, लॉस्ट टाइम नेवर फाउंड अगेन. मेनी मेन मेनी माइंड्स. पिंडे पिंडे मतर भिन्न हा, व्यक्ती तितक्या प्रकृती आणि प्रवृत्ती. मेनी मेन मेनी माइंड्स. वेल बेगन इज अ हाफ डन. वेल बिगन इज अ हाफ डन, असा अर्थ होतो. वेल बिगन इज अ हाफ डन, म्हणजे चांगली सुरुवात असेल तर अर्ध काम झालेलं असतं. वेल बिगन इज अ हाफ डन. If you dash dash to be a friend, never borrow, never dash dash. If you want to be a friend, never borrow, never lend. If you want to be a friend, never borrow, never lend. Be slow to promise, quick to perform. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रॉमिस करता त्यावेळेस घाई करू नका, आणि काम करत असाल तर मग तेव्हा मात्र घाई करा. परफॉर्म करण्यासाठी क्विक राहा, असा त्याचा अर्थ होतो. शब्दशः अर्थ घेऊ नका. म्हणजे बी स्लो टू प्रॉमिस, म्हणजे जास्त वचन देण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा कृतीतून तुमचं काम दाखवून द्या. बी स्लो टू प्रॉमिस, क्विक टू परफॉर्म. अ स्टिच इन टाइम सेव्हज नाईन. तर वेळेवर केलेली गोष्ट कधी वाया जात नाही. अ स्टिच इन टाइम सेव्हज नाईन, म्हणजे त्याचा अर्थ असा होतो, एखादं जहाज आहे, त्या जहाजाला छिद्र पडलं तर ते छिद्र, किंवा शर्टला पडलेलं छिद्र वेळीच नाही शेवलं तर तो शर्ट फाटतो.
तसं जहाजाला एखादं चित्र पडलं तर टायटॅनिक सारखं मोठं जहाज सुद्धा बुडू शकतो. तर त्याचा अर्थ होतो अ स्टिच इन टाइम सेव्स नाईन. अ स्टिच इन टाइम सेव्स नाईन. नेक्स्ट बघूया आपण. अ बर्ड इन द हँड इज अ वर्ड टू इन द बश. अ बर्ड इन द हँड इज अ वर्ड टू इन द बश. म्हणजे हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागायचं नाही, असा त्याचा एक वेगळा अर्थ होतो. सो बर्ड इन हँड इज वर्ड टू इन द बश. When in dash dash, do as the Romans do. When in Roman, do as Romans do. म्हणजे जसा देश तसा वेश. तुम्ही जसे जिथं जाल तसं राहिलं पाहिजे. ग्रामीण भागात गेला तर त्या पद्धतीने कपडे घातले पाहिजे किंवा तसं तुमचं बिहेव पाहिजे. तिथे अहमभाव दाखवून मी किती वेगळा आहे असं दाखवून चालणार नाही. तर त्याचा अर्थ होतो वेन इन रोमन डू ॲज द रोमन्स डू, असा त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट पुढे बघूया. डोंट बाईट द हँड दॅट फीड यू. तर ज्याने तुमच्यावर उपकार केले, ज्याने तुम्हाला लहानाचं मोठं केलं, ज्याने तुम्हाला तुमच्यावर उपकार केले, ज्याने तुम्हाला लहानाचं मोठं केलं, डोंट बाईट द हँड दॅट फीड यू, असा त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट. फर्स्ट थिंग्स फर्स्ट. प्रथम ते प्रथमच असतं, द्वितीय ते द्वितीय असतं, असं त्याचा अर्थ. तर त्याचा अर्थ आहे फर्स्ट थिंग्स फर्स्ट. फर्स्ट थिंग्स फर्स्ट. नेक्स्ट. क्युरियोसिटी किल द कॅट. क्युरियोसिटी किल द कॅट याचा प्रत्यक्ष अर्थ घेऊ नका, याचा मतितार्थ वेगळा आहे. क्युरियोसिटी किल द कॅट. क्युरियोसिटी किल द कॅट. हे शोधून काढायचे तुम्ही सगळ्यांनी. नेक्स्ट आहे इझी कम इझी गो. इझी कम इझी गो. अ रोलिंग स्टोन गॅदर्स नो मास. अ रोलिंग स्टोन गॅदर्स नो मास. धावत्याला कुठल्याही बळाची गरज नसते, असं त्याचा अर्थ. डॅश डॅश सेल्डम बाय. बार्किंग डॉग सेल्डम बायस. भुंकणारे कुत्रे चावतातच असं नाही, किंवा गरजणारे बरसतीलच असे नाही. बार्किंग डॉग सेल्डम बाइट्स. बार्किंग डॉग्स सेल्डम बाइट. ब्लड इज अ थिकर दॅन वॉटर. ब्लड इज अ थिकर दॅन वॉटर. रक्ताचे नाते कधीही श्रेष्ठ असते, असा त्याचा अर्थ होतो. डोंट पुट ऑल युअर एग्स इन अ वन बास्केट. डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. सगळ्यांना एकाच तराजूत तोलणं चुकीचं आहे. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. डॅश डॅश टू मेक अ क्वारल. इट टेक्स टू मेक अ क्वारल. इट टेक्स टू मेक अ क्वारल. इट टेक्स टू मेक अ क्वारल, असा त्याचा अर्थ होतो. लर्न टू वॉक बिफोर यू रन. लर्न टू वॉक बिफोर यू रन. म्हणजे रनिंग करण्याच्या आधी चालायला शिका. म्हणजे आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट करण्याच्या आधी त्याच्या प्रिव्हियसची तयारी करा. प्लॅन युअर वर्क, वर्क युअर प्लॅन. त्याचा अर्थ असा होतो लर्न टू वॉक बिफोर यू रन. नेक्स्ट. लाईफ बिगिन्स ॲट 40. लाईफ बिगिन्स ॲट 40. Life begins at 40. No news is good news. No news is a good news. The proof of the pudding is in the eating. The proof of the pudding is in the eating.
Time and tide wait for no man. Time and tide wait for no man. You can't teach an old dog new tricks. You can't teach an old dog new tricks. जे पारंपरिक आणि रूढीवादी असणाऱ्या लोकांना किती नवीन सांगा, ती नवीन गोष्ट स्वीकारायला तयार नसतात. यू कांट टीच अँड ओल्ड डॉग न्यू ट्रिक्स. यू कांट मेक अन ऑमलेट विदाउट ब्रेकिंग एग्स. यू कांट मेक अ ऑमलेट. तुम्हाला जर ऑमलेट बनवायचं असेल विदाउट ब्रेकिंग एग्स तुम्ही ऑमलेट बनवू शकत नाही. तसं आयुष्यामध्ये काही अचीव करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या कष्टाला पर्याय नाही. हा एक अर्थ निघतो याच्यातून. बी स्लो इन चुझिंग बट स्लोवर इन चेंजिंग. बी स्लो इन चुझिंग. एखादी गोष्ट निवडताना स्लो राहा, पण बट स्लोवर इन चेंजिंग. आणि बदल करायचा असेल तर त्यापेक्षा अधिक स्लोवर राहिलं पाहिजे. ऑल द ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. जे चकाकतं ते सोनं नसतं, ती काच असते. ऑल गोल्ड इज नॉट ऑल ग्लिटर. ऑल दॅट ग्लिटर्स. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट अ गोल्ड. पेन इज अ मायटर दॅन स्वॉर्ड. पेन इज अ, नाकापेक्षा मोती जड जसं म्हणतो आपण त्या पद्धतीने पेन इज अ मायटर दॅन स्वॉर्ड. आणि शेवटचा आहे देर इज अ नो टाइम लाईक द प्रेझेंट. देर इज अ नो टाइम लाईक द प्रेझेंट. वर्तमान काळासारखा उत्तम काळ नसतो, असं त्याचा अर्थ होतो. असे 50 प्रोवर्ब आपण पाहिले, तुम्ही नोटबुक मध्ये लिहून ठेवले तरी उत्तम होईल. चला एकदा वाचन करायचंय कोणीतरी. आता फक्त कमी लोक जॉईंट आहेत लेक्चरला आज, रविवार असल्यामुळे. वाचतंय कोणी? एकाने कोणतरी वाचायचे ते 50 प्रोवर्ब्स. कोण वाचते? चला एकदा रिव्हिजन होईल आपली. आयशा मॅडम, अयोध्या मॅडम, पल्लवी मॅडम, राजश्री मॅडम, Okay. कोणीतरी एकाने पुढाकार घ्यायचा आणि वाचायचंय. करू read, sir. येस येस. While there is a dash dash, there is a hope. A, life. B, water. C, हे build. वाचताना D, आता कसं वाचा, आपलं एकदा पूर्ण शिकून झालंय. तुम्ही hope. फक्त डायरेक्ट काय वाचायचं, व्हाईल देर इज अ लाईफ देर इज अ हो. 2 वेळा म्हणायचं. व्हाईल While there, while there is a life, there is a hope. While there is a life, there is a hope. Second. Money dash dash makes the world go round. Money makes the world go round. Money makes the world go round. So dash dash so done. So thought so done. So thought so done. नाही मॅडम, So, सो so सेड said, सो So so डन. said, so done. हे sorry, उत्तर आहे त्याचं. so सो said सेड so सो done. डन. So said so done. सो डन. ओके ओके. Dash dash repeats itself. History repeats itself. History repeats itself. A man's best friend is his dog. A man's best friend is his a dog. A man's best friend is his 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 dog.
All's fair in love and war. All's fair in love and war. Out of sight, out of mind. Out of sight, out of mind. Everything is good in its season. Everything is good in its season. An hour in the morning is worth two in the evening. An hour in the morning is worth two in the evening. First, catch your hare, then cook it. First, catch your hare, then cook it. Still waters run deep. Still waters run deep. When angry, count 100. When angry, count 100. East or west, home is the best. East or west, home is the best. Gra- grabs all, lose all. Grabs all, lose all. Grass. List said, soon said, minded, minded. List said, soon said, minded. Soonest mended. Soon mended. चला अजून कोण वाचतंय? मॅडमने 15 वाचले. थँक्यू. सर मी वाचू? येस येस येस. An Englishman's home is his castle. An Englishman's home is his castle. Promise little but do much. Promise little but do much. False friends are worse than open enemies. False friends are worse than open enemies. The last drop makes the cup run over. The last drop makes the cup run over. A good name is better than richness. A good name is better than richness. Better face a danger than be always in fear. Better face a danger than be always in fear. Lost time is never found again. Lost time is never found again. Many men, many minds. Many men, many minds. Well begun is half done. Well begun is half done. If you want to be a friend, never borrow, never lend. If you want to be
A friend never borrow, never lend. Be slow to promise and quick to perform. Be slow to promise and quick to perform. A stitch in nine saves nine. A stitch in time saves nine. A bird in the hand is worth two in the bush. A bird in the hand is worth two in the bush. When in Rome, do as the Romans do. When in Rome, do as the Romans do. Don't bite the hand that feed you. Don't bite the hand that feed you. First things first. First things first. Curiosity killed the cat. Curiosity killed the cat. Easy come, easy go. Easy come, easy go. A rolling stone gathers no mass. A rolling stone gathers no mass. Barking dog seldom bites. Barking dogs seldom bites. Blood is thicker than water. Blood is thicker than water. Don't put all your eggs in one basket. Don't put all your eggs in one basket. Fortune favors the brave. Fortune favors the brave. It takes two to make a quarrel. It takes two to make a quarrel. Learn to walk before you run. Learn to walk before you run. Life begins at 40. Life begins at 40. No news is good news. No news is good news. The proof of the pudding is in the eating. The proof of the pudding is in the eating. Time and tide wait for no man. Time and tide wait for no man. You can't teach an old dog new tricks. You can't teach an old dog new tricks.
You can't make an omelette without breaking eggs. You can't make an omelette without breaking eggs. Be slow in choosing but slower in changing. Be slow in choosing but slower in changing. All that glitters is not gold. All that glitters is not gold. Pain is mightier than sword. Pain is mightier than sword. There is no time like the present. There is no time like the present. Thank you, madam. Welcome, sir. सर आवाज येत नाही. एक मिनिट फक्त. बघा, हे संगणकाचे काही महत्वाचे प्रश्न आहेत जे एक्झाम मध्ये विचारले जातात. WWW चा अर्थ होतो वर्ल्ड वाईड वेब. WWW वर्ल्ड वाईड वेब. आता येतोय आवाज मॅडम? काही महत्वाचे हो प्रश्न? सर, येतो. सर्वसमावेशक प्रश्न आहेत. अखंड या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा. तर अखंड या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सलग. मैत्रीमध्ये सुसंगत आधारावर आढळणारे मूल्य काय आहे? तर मैत्री केव्हा जुळते, कोणाशी जुळते, त्याचं व्हॅल्यू काय, त्याचं मूल्य काय आहे? तर सहानुभूती आणि समानुभूती असते, प्रामाणिकपणा आणि विश्वास असतो, परस्पर समज आणि करुणा, हे सगळे गुण असतील तर त्या व्यक्तीशी आपली मैत्री जमते. तर ज्यांच्याबद्दल आपल्या सिंपॅथी आहे, ज्याच्याने आपले विचार सुखदुःखामध्ये एकत्र जुळतात, प्रामाणिकपणा आणि विश्वास जुळून येतो, परस्पर म्युच्युअल अंडरस्टँडिंग आणि करुणा असते, हे सगळे घटक असते, तर मैत्रीमध्ये जुळणारे हे सर्वसमावेशक मूल्य आहेत. बुलबुल आपलं घरटं कुठे बांधते? बुलबुल आपलं घरटं कुठे बनवते? तर कुंपण आणि झुडपे दोन्ही ठिकाणी. बुलबुल आपलं घरटं दोन्ही कुंपण आणि झुडपे यांच्यामध्ये बनवते. खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? तर गृह शब्द बरोबर आहे, गृह कलह पण बरोबर आहे, गृहस्थ बरोबर आहे. गृहिणी, इथं काय चुकलंय गृहिणीमध्ये? न बाणाचा पाहिजे न होता. बाणाचा पाहिजे होता. अगदी बरोबर, न बाणाचा पाहिजे होता. नेक्स्ट, पुढे आहे पुढचा प्रश्न. दिलेल्या पर्यायांमधून वेगळे ते बाहेर काढा.
हृदय, डोळे, कान, गाल. डोळे, कान, गाल आणि हृदय. मग हृदय का वेगळं घेतलंय आपण? सांगा बरं, काय लॉजिक लावाल? डोळे कान गाल हे चेहऱ्याचे अवयव आहे. अगदी बरोबर. आणि विशेष म्हणजे ते एक्सटर्नल आहेत, बरोबर आहे की नाही? हो. हा, ते डोळ्यांना दिसतंय. हृदय दिसतंय का आपल्या डोळ्यांना? नाही, म्हणजे ते इंटरनल आहे म्हणून. अगदी बरोबर. प्रारंभिक बाल्यावस्थेचा गट कोणता? प्रारंभिक बाल्यावस्थेचा गट जो आहे तो तिथे 2 ते 4 पाहिजे होतं, ते 20 ते 40 झालेलं आहे. चुकलाय तो प्रश्न. फक्त सदिश राशी निवडा. स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी असते. तर सत्व विवेक नावाचा जर शब्द लिहिला, संवेग, त्वरण, विस्थापन, वेग, वजन, बल, जेव्हा विज्ञानाचं लेक्चर होईल तेव्हा सांगेल मी तुम्हाला. तर सदिश राशी जी आहे ती डिस्प्लेसमेंट आहे, विस्थापन आहे. अंतर आहे, जी डिस्टन्स आहे ती स्केलर क्वांटिटी आहे. वेक्टर क्वांटिटी विस्थापन आहे. विस्थापन, त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतात. त्या झाडाखाली काळा कुत्रा बसलेला आहे, या वाक्यातील विशेषण ओळखा. तर काळा, तर तिथे विशेषण आलेले कुत्र्या म्हणजे नामाच्या अगोदर आलेला शब्द आहे. माला ही श्यामची पत्नी आहे. श्याम रमणचा मुलगा आहे. जो श्यामच्या आईचा पती आहे. माला आणि रमणचे नाते काय? तर बघा, माला ही श्यामची पत्नी आहे. अशा उदाहरणांमध्ये स्वतःचं नातं, स्वतःचे नातेवाईक यांना तिथे जोडायचं, त्यांना ती नावं द्यायची आणि त्या पद्धतीने रिलेशन काढायचं. तुमचं उत्तर बरोबर आहे. तिथे सून हे उत्तर आहे. माला आणि रमणचं नातं, मालाचे रमणचे नाते. मुलीचा वर्ग एका रांगेत उभा आहे. एक मुलगी दोन्ही बाजूने 9व्या स्थानावर उभी आहे. तर वर्गात एकूण किती मुली आहेत? आता मुलींचा वर्ग एका रांगेत उभा आहे. एक मुलगी दोन्ही बाजूने 9व्या स्थानावर, म्हणजे याचा अर्थ तो ती 9व्या स्थानावर आहे, म्हणजे एकूण 8 मुली झाल्या आणि इकडून 8 झाल्या. 8 आणि 8 16 आणि ती 1 17. सोपं उदाहरण होतं. संवादाचे अडथळे याप्रमाणे वर्गीकृत करता येतात. मग कम्युनिकेशन करताना कुठले कुठले अडथळे येतात? तर कम्युनिकेशन करताना फिजिकल प्रॉब्लेम्स येऊ शकतात, लिंग्विस्टिक प्रॉब्लेम येऊ शकतात, मेंटली प्रॉब्लेम येऊ शकतात. म्हणजे शारीरिक, भाषिक आणि मानसिक तिन्ही. तुम्ही कन्नड, तमिळ, तेलुगू तिकडे जर गेलात तर भाषांचे अडथळे येतील. आपली मराठी भाषा, त्यांची वेगळी भाषा. शारीरिक अडथळे, एखाद्याला बोलताना त्रास होतो किंवा कुठला डिसीज असेल तर त्याला अडचण आहे. आणि मेंटली, जो मेंटली डिस्टर्ब आहे तो संवाद साधायला पुढे धजत नाही, असा त्याचा अर्थ होतो. सरळ रूप द्या, इथे सरळ सरळ बेरीज करायची, त्यामुळे ते घेत नाही. दृक श्राव्य सहाय्यतेचा अनुकूल क्षमतेचा अर्थ म्हणजे ऐकू येणं आणि बघणं ही सहाय्यता असेल तर ती सामग्रीच्या स्वरूपानुसार असायला हवी. शिक्षकी पेशाच्या मानसिक आरोग्यासाठी सर्वात हानिकारक असलेला घटक म्हणजे एकसारखेपणातील निरसता. तर साधारणपणे मानसिक आरोग्यासाठी हानिकारक घटक कोणता आहे? तर एकसारखेपणा जर असेल तर निरसता येते. समोरासमोर चर्चेद्वारे जे अर्थपूर्ण संभाषण केलं जातं त्याला मुलाखत म्हणतात. 2 व्यक्ती समोरासमोर बसतात, एक जण प्रश्न विचारतो, एक जण उत्तर देतो, दॅट इज इंटरव्ह्यू. त्याला मुलाखत आपण म्हणत असतो. फिल इन द ब्लॅक विथ द करेक्ट आर्टिकल. ही वॉज द फर्स्ट मॅन टू अराइव्ह. हा पहिलाच व्यक्ती की जो प्रथम आलाय. इथे द हे आर्टिकल वापरलंय आपण. तेजस्वी तीव्रतेचे एसआय एकक कॅन्डेला आहे. जे काही फोकस असतात, उदाहरणार्थ तुम्ही क्रिकेटचं जे ग्राउंड असतं, क्रिकेटच्या ग्राउंड मध्ये जे मोठमोठे लॅम्प्स लावलेले असतात, ज्याच्यावर ज्या प्रकाश झोतामध्ये क्रिकेट खेळलं जातं, त्याचं एसआय एकक कॅन्डेला आहे. आणि त्याचं माझ्या मते हे सीजीएस एकक लक्स मध्ये मोडतं. गुणाकार करा, हा गुणाकार तुम्हाला येईलच. भरपूर प्रश्न आहे त्याच्यात. न्यूट्रॉनच्या शोधासाठी कोणाला नोबेल पुरस्कार देण्यात आला? तर चॅडविक न्यूट्रॉन नावाचा जो शास्त्रज्ञ होता, ज्याचं इनिशियल नेम चॅडविक होतं आणि आडनाव त्याचं न्यूट्रॉन होतं, चॅडविक न्यूट्रॉन.
शिक्षकांसाठी सुरुवातीस येणाऱ्या अपयशाचे सर्वात मोठे एकच कारण आहे, तर आंतरव्यक्तिगत संबंध या विभागामध्ये येतं. आंतरव्यक्तिगत संबंध हे कसे आहेत त्याच्यावर पुढच्या गोष्टी अवलंबून असतात. मीठ जर खारट असेल तर साखर गोड असणार आहे. हा सहसंबंध आहे, कोरिलेशन आहे. ढग मुळात याने बनलेले आहेत, तर ढग पाण्याच्या थेंबांचे बनलेले आहेत, पाण्याच्या थेंबांचे. सर्वसमावेशक प्रश्न आहे त्याच्यात. हर्षचे सध्याचे वय 40 आहे, रीथचे 60 वर्ष आहे. किती वर्षांपूर्वी त्यांचे गुणोत्तर 3:5 होते? तर 40 आणि 6 जर तुम्ही काढलं आणि किती वर्षापूर्वी म्हटले, तर याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, 3:5 काढायचं आहे ना, तर त्यासाठी तुम्हाला तो रेशो काढावा लागणार आहे 3:5 येण्यासाठी. बरोबर आहे की नाही? तर 3:5 येण्यासाठी तर मग 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 10 वर्षापूर्वी घेतलं तर 40चं 30 होईल, 60चं 50 होईल. आणि 30/50 जर केलं तो शून्य गेला, 5चा शून्य गेला, 3/5 बरोबर राहतं. 3:5 बरोबर उत्तर येतं. दिलेल्या पर्यायातून वेगळे ते बाहेर काढा. आर आर का बाहेर घेतलाय सांगा पटकन. ए ई आय हे हे आहेत, ओवेल्स स्वर आहेत स्वर आहेत. आणि ओवेल्स यस. आर व्यंजन आहे. हो, आर कन्सोनंट आहे. बरोबर, अतिशय बरोबर. शिर्डी हे ठिकाण कोणत्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे? शंभऱ्या पोरगा लहान पोरगाही उत्तर देईल. बौद्धिक चाचण्या बुद्धिमापनचे मोजमाप म्हणजे काय करतात? तर साधारणपणे ज्या इंटेलिजंट टेस्ट किंवा IQ टेस्ट ज्या घेतल्या जातात, तर एखाद्या मज्जासंस्थेच्या संरचनेचे द्रव्यमापन आणि गुंतागुंतीचे निरीक्षण करणं याद्वारे केलं जातं. जंगलतोडीचा सर्वात धोकादायक परिणाम काय आहे? तर सगळ्यात जास्त धोका हा वन्य प्राण्यांच्या वस्तीचा नाश होतो. त्यामुळे बिबट्या हा पाथर्डी फाटाला येतो, बिबट्या हा मखमलाबाद नाक्याला येतो, बिबट्या इंदिरानगरमध्ये येतो, बिबट्या बाथरूम मध्ये येतो, बिबट्या टॉयलेटमध्ये सुद्धा येईल काही दिवसांनी, सांगता येत नाही. तर त्यांचं सगळं आपण वस्तीस्थानच नष्ट करून टाकलेले आहेत. ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? तर सगळ्यांना माहिती आहे, सिनेमा क्षेत्रामध्ये दिला जातो. पुढील जो शब्द पूर्ण करा. पाऊस पाणी. पाऊस पाणी. भरपूर प्रश्न आहे त्याच्यात. जीन पेयाजे कुठला होता? ते आपलं झालेलं आहे स्विस. स्विसचा होता तो. जर नारंगीला लाल म्हटले, लालला पिवळं म्हटले, पिवळ्याला गुलाबी म्हटले, गुलाबीला निळा म्हटले, निळ्याला गडद जांभळा म्हटले, गडद जांभळ्याला जांभळा म्हटले, तर केळीचा रंग कोणता? आता अशा उदाहरणामध्ये केळीला काय म्हटलंय? केळीचा रंग कोणता असणार आहे? गुलाबी. बरोबर आहे की नाही? केळीचा मूळ रंग कोणता आहे? पिवळा आहे. मग पिवळ्याला काय शब्द आलाय? तो बघायचा, गुलाबी. गुलाबी बघायचा, म्हणून तो उत्तर गुलाबी आलं. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. माता हे कसं ओळखणार? तो ती ते लावून बघायचं. तो माता म्हणत नाही आपण, ती माता म्हणतो. तो पिता, तो काका, तो मामा किंवा ते मामा असं म्हणत असतो. खालील प्रश्न. एक्सक्यूज मी सर. सर, हा, ते बोला. केळीवाला परत समजवा ना, मला नाही समजलं ते लालला पिवळा पिवळाला कसं काय, कोणतं लॉजिक वापरलं? हे बघा, नारंगीला लाल म्हटलं, हा उदाहरणार्थ संत्री. हा, आहे. मग तुम्हाला विचारलं संत्रीला काय म्हटलं, आता संत्रीचा रंग कसा आहे त्याच्यावर? लालला पिवळा म्हटलं. आता समजा लाल आंबा आहे, हा, मला जर प्रश्न विचारला की मग आंब्याचा रंग कोणता? अच्छा समजलं समजलं. समजलं. पिवळा पिवळ्याला बनाना गुलाबी पिवळा म्हटलं. मग आता पिवळा, पिवळं काय हा राहतं? केळ. केळी राहतं. म्हणजे ते कोणतं? ते कच्चं केळी नका पकडू तुम्ही. कळालं 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 सर. तर या पद्धतीने समजलं मॅडम? हो सर हो सर. खालील प्रश्नांमधील दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षर शब्द निवडा. प्रोत्साहन देणे, प्रतिबंधित करणे. बरोबर आहे की? म्हणजे काय अर्थ होतो? एका ठिकाणी मोटिवेट केलं जातं, एका ठिकाणी तुम्हाला बॅन आणला जातोय. म्हणजे तुमचे एखादं कार्य आहे त्याला प्रोत्साहन दिलं म्हणजे काय केलं? इथे अपोजिट आहे. अभाव आणि आधिक्य. आता प्राप्ती आणि यश समानार्थी आहे. पाहणे, विश्वास ठेवणे समानार्थी आहे. हृदय आत्मा समानार्थी आहे. अभाव आणि आधिक्य म्हणजे काही ठिकाणी कमतरता आहे, काही ठिकाणी जास्त आहे, असं त्याचा अर्थ होतो. म्हणून अपोजिट आहे. एखादं मूल जगास धोकादायक जागा समजत असेल तर त्याने याचा अनुभव घेतलेला असतो. एखादं बाळ आहे, एखादं चाइल्ड आहे, तर ते या जगाला म्हणतं की नाही हे जग आहे ना,
की बोगस आहे, चांगलं नाहीये. तर तो असं का म्हणतोय, तर त्याचं कारण असं असतं की बालपणी त्याने आई वडिलांचं भांडण पाहिलेलं असेल, काहीतरी आघात झालेला असतो, घरगुती हिंसाचार, आणि तो अशा एरियात राहतो की तिथे दादागिरी करणारे लोक. त्यामुळे त्याला असं वाटतं की हे जगच वाईट आहे, या पद्धतीने तो होतो. तुम्हाला वातावरण कसं मिळतं लहानपणापासून त्याच्यावर सगळं डिपेंड राहतं. आउट ऑफ द गिवन 4 words ओनली वन इज नॉट स्पेल्ड करेक्टली. Sorry, find the word that is not correctly spelled. The achievement, advertisement, and appearance. Those are very correct. Uncorrect word is misspelled कोणता आहे? That is announcement. दिलेल्या मालिकेतील हे पद शोधा, 5वं पद. आता 20, 15, 10 काय केलं इथे? 5 ने कमी केलंय. 10 मधून 5 गेले, 5 मधून पुन्हा 5, 0. 0 उत्तर येणार आहे. आय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे वेव. आयचा अर्थ होतो अर्न करणे, आणि वेवचा अर्थ होतो गमावणे किंवा खर्च करणे. रघुराम राजन हे भारताचे माजी रघुराम राजन हे भारताचे माजी पंतप्रधान होते का, राष्ट्रपती होते का, सीएजी कॅग होते, कोण होते? बोला, कोण होते? रघुराम राजन हे भारताचे कोण होते? माजी? कोणीच बोलत नाही. हॅलो, आवाज येतोय माझा? अर्थशास्त्रज्ञ होते. अर्थशास्त्रज्ञ होते का ते? त्यांच्या सहीच्या नोटा वापरल्या तुम्ही काही वर्ष. म्हणजे कोण होते ते? रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष होते. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या, नोटांवर सही कोण करतं? आता तुम्ही काय करा, लेक्चर संपल्यानंतर नोट काढा तिथे 10, 50. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. धन्यवाद, थँक्यू. मनपूर्वक धन्यवाद, माझ्या ज्ञानात भर पडली आज. बर, चला, काय हरकत नाही. सांची स्तूप टिंबटिंबला समर्पित स्मारक आहे तर बौद्ध धर्माला. ओके, ही पीडीएफ तुम्हाला पाठवतो, उरलेले प्रश्न आपण नंतर घेऊया. सो हॅव अ नाईस संडे. आनंद घ्या, अभ्यास करा. आता मेहनत केली तर फळ मिळेल. काय म्हणतात त्याला, शांततेच्या काळात घाम गाळला तर युद्धाच्या काळात रक्त सांडण्याची वेळ येत नाही. सो थँक्यू, हॅव अ नाईस डे.